नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आज आपण सामाजिक शास्त्र या विषयातील भूगोल या विषयातील नैसर्गिक प्रदेश, त्याचप्रमाणे व्यवसाय जे आहेत प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थक या ठिकाणी भूमध्य सागरी प्रदेशातील किंवा नैसर्गिक प्रदेश जे आहेत याविषयी 30 प्रश्न अभ्यासणार आहोत, जे या आपल्याला TET आणि CTET साठी खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. सुरू करूया आपण आजची आपली तासिका. पहिला प्रश्न आहे, भूमध्य सामुद्रिक हवामानाच्या प्रदेशात प्रामुख्याने हिवाळ्यात पाऊस पडतो, याचं मुख्य कारण खालीलपैकी कोणतं? तर 4 कारणं दिलेली आहेत. या प्रदेशात हिवाळ्यात स्थानिक चक्रीवादळे निर्माण होतात, उन्हाळ्यात व्यापारी वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात, हिवाळ्यात सूर्याच्या दक्षिणायनामुळे पश्चिमी वाऱ्यांचा पट्टा दक्षिणेकडे सरकतो आणि समुद्राहून येणारे व्यापारी वारे हिवाळ्यात आर्द्रता वाहून आणतात. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक सी बघा. पर्याय क्रमांक सी, हिवाळ्यात सूर्याच्या दक्षिणायनामुळे पश्चिमी वाऱ्यांचा पट्टा दक्षिणेकडे सरकतो, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण काय? सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे वायुदाबाचे पट्टे सरकतात आणि हिवाळ्यात हा प्रदेश पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावाखाली येतो, ज्यामुळे त्या ठिकाणी पाऊस पडतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता दुसरा प्रश्न बघूया आपण. ग्रँड बँक हे जगातील महत्त्वाचं मासेमारी क्षेत्र कोणत्या कारणामुळे विकसित झालं आहे? बघा, आता मासेमारी करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला प्लवंग नावाची जी काही वनस्पती असते ती वनस्पती तयार होणं गरजेचं आहे. आणि प्लवंग कोणत्या ठिकाणी निर्माण होतं? ज्या ठिकाणी शीतप्रवाह आणि उष्णप्रवाह, 2 प्रवाह त्या ठिकाणी एकत्र येतात, म्हणजे उबदार, म्हणजे थंड प्रवाह आणि उष्ण प्रवाह एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी उबदार जे पाणी आहे ते तयार होतं आणि उबदार पाण्यामुळं त्या ठिकाणी जे वनस्पती आहे, माशांचं खाद्य प्लवंग ते तयार होतं. म्हणून या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पर्याय क्रमांक बी बघा. येथे उष्ण आणि शीत सागरी प्रवाहांचा संगम होतो, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण गल्फ स्ट्रीम आणि उष्ण प्रवाह, कारण ग्रँड बँक हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी गल्फचा उष्ण प्रवाह आणि लॅब्राडोरचा शीत प्रवाह एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी प्लवंग, मी तुम्हाला आता सांगितलं की प्लवंगची त्या ठिकाणी जी काही वाढ आहे ती खूप मोठ्या प्रमाणावर होते. प्लवंग त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात आणि ते माशाचं खाद्य आहे. म्हणून त्या ठिकाणी ह्या कारणामुळे मासेमारी क्षेत्र विकसित झालेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला, चौथा पर्याय बघायचा असेल तर बघून घेऊ शकता. येथे मासे पकडण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वाधिक होतो, हे उत्तर काय योग्य? चला पुढचं बघा. प्रश्न क्रमांक 3. लोह पोलाद उद्योगाचं स्थान निश्चित करताना अल्फ्रेड वेबर यांच्या सिद्धांतानुसार कच्च्या मालाचा निर्देशांक 1 पेक्षा जास्त असल्यास उद्योग कुठे स्थापन करावा? आता लक्षात ठेवायचं, कच्च्या मालाचा निर्देशांक 1 पेक्षा जास्त असणे म्हणजे तो वजन घटणारा, लवकर खराब होणारा त्या ठिकाणी माल असतो. त्यामुळे वाहतूक खर्च पण त्याचा वाचवला पाहिजे आणि माल पण टिकला पाहिजे. म्हणून असा या ठिकाणी जो असतो तो उद्योग खाणीच्या जवळ असला पाहिजे, म्हणजेच काय, कच्च्या मालाच्या स्रोताजवळ असला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक बी बघा, कच्च्या मालाच्या स्रोताजवळ, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी. चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 4 कडे. विषुववृत्तीय वर्षावनामध्ये आढळणाऱ्या अधिपादम वनस्पतीचं प्रमुख वैशिष्ट्य काय आहे? तर या ठिकाणी आपल्याला बघा, जर तुम्ही बघितलं तर त्या केवळ आधारासाठी इतर झाडांचा वापर करतात आणि हवेतून ओलावा शोषतात. या वनस्पती केवळ वाळवंटी प्रदेशातच आढळतात. त्या अन्नासाठी आणि पाण्यासाठी दुसऱ्या झाडावर अवलंबून असतात. आणि पर्याय क्रमांक डी, त्या जमिनीतून पोषक द्रव्ये शोषणाऱ्या परजीवी वनस्पती आहेत. तर पर्याय क्रमांक ए बघा, त्या केवळ आधारासाठी इतर झाडांचा वापर करतात आणि हवेतून ओलावा शोधतात. कारण सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी त्या उंच झाडावर वाढतात आणि त्यांच्या मुळ्या काय करतात? हवेतील बाष्प शोषून घेतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात. तर अशा प्रकारे जे काही मुळ्या असतात ज्या हवेतून बाष्प शोधतात तर त्यांना अधिपादम असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला 5वा प्रश्न बघूया. स्थलांतरित शेतीला ब्राझीलमध्ये काय म्हटलं जातं? रोका, मिल्पा, झूम आणि लडांग. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे रोका. ब्राझीलमध्ये स्थलांतरित शेतीला रोका या नावानं संबोधलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक ए रोका. 6वा प्रश्न. तैगा किंवा सूचीपर्णी वनांच्या प्रदेशात लाकूड तोड हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर विकसित झाला. आता त्याचं कारण, 4 कारणं दिलेली आहेत. येथे एकाच प्रकारची झाडे विस्तृत प्रदेशात सलग आढळतात. येथे झाडे कठीण लाकडाची असून ती फर्निचरसाठी उपयुक्त असतात. या वनामध्ये वाहतुकीसाठी रस्ते बांधणे अत्यंत सोपे आहे. आणि डी, येथील हवामान वर्षभर उष्ण असल्यामुळे लाकूड तोड
लाकूड लवकर वाळते. तर हे काही पर्याय योग्य नाही. पर्याय क्रमांक ए बघा, येथे एकाच प्रकारची झाडे विस्तृत प्रदेशात सलग आढळतात आणि लक्षात ठेवायचं सलग एकाच प्रजातीची वने जर एका ठिकाणी जास्त प्रमाणात असतील तर त्याचं व्यापारी उत्खनन करणं सोपं जातं आणि ते फायदेशीर देखील असतं. म्हणून या ठिकाणी सूचीपर्णी वनांच्या प्रदेशात लाकूडतोड हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालण्याचं कारण काय आहे? पर्याय क्रमांक ए. लक्षात ठेवा, इथे एकाच प्रकारची झाडे विस्तृत प्रदेशात सलग आढळतात. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न. खालीलपैकी कोणतं विधान सुएझ कालव्याबद्दल चुकीचं आहे म्हटले बघा, म्हणजे 3 पर्याय बरोबर आहेत. मग चुकीचा पर्याय काय आहे? तर बघा, जर तुम्ही बघितलं तर सी जो पर्याय आहे हा या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे. बाकी 3 ए, बी आणि डी हे पर्याय योग्य आहेत. आता त्याचं कारण काय? कारण या कालव्याचं राष्ट्रीयकरण 1869 मध्ये झालेलं नव्हतं. 1869 मध्ये हा कालवा त्या ठिकाणी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्याचं राष्ट्रीयकरण इजिप्तनं 1956 मध्येच करण्यात आलेलं होतं. म्हणून पर्याय क्रमांक सी हा या ठिकाणी चुकीचा पर्याय आहे. परंतु आपल्याला या ठिकाणी चुकीचाच पर्याय शोधायचा असल्यामुळे या प्रश्नाचं उत्तर सी हे योग्य उत्तर आहे. पुढचं 8वा प्रश्न बघा. सॅव्हाना गवताळ प्रदेशाला मोठ्या शिकारीचा देश का म्हणतात? सॅव्हाना. तर लक्षात ठेवायचं, या ठिकाणी आपण 4 पर्याय बघू. येथे शिकारीसाठी शासनाकडून सवलती दिल्या जातात, तर हे नाही. त्यानंतर येथे गवत खूप उंच हत्तीगवत असतं, ते पण नाही. येथील लोक केवळ शिकार करूनच उदरनिर्वाह करतात, ते पण नाही. येथे तृणभक्षी आणि मांसाहारी प्राण्यांची संख्या आणि विविधता खूप जास्त आहे. तर या ठिकाणी हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. कारण याला शिकारीचा प्रदेश का म्हणतात? कारण त्या ठिकाणी तृणभक्षी पण आहेत आणि मांसाहारी पण आहेत. म्हणून त्या ठिकाणी विविधता खूप जास्त प्रमाणात आहे. म्हणून याला शिकारीचा देश असं म्हटलं जातं. कशाला? सॅव्हाना गवताळ प्रदेशाला. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9. सॅव्हाना आहे की नाही? चला, जपानमधील ओसाका या शहराला जपानचे मँचेस्टर का म्हणतात? आता मँचेस्टर म्हणलं की कापड उद्योग लक्षात ठेवायचा आहे. म्हणून या ठिकाणी जर बघितलं, येथे सुती कापड मोठ्या प्रमाणात किंवा उद्योगाचा येथे सुती कापड उद्योगाचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. म्हणून या ठिकाणी मँचेस्टर, त्याला ओसाकाला जपान शहराचं मँचेस्टर असं म्हटलं जातं किंवा जपानचं मँचेस्टर असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक सी. कारण मँचेस्टर प्रमाणेच ओसाका येथे अनुकूल हवामान आणि बंदरामुळे कापड उद्योगाची भरभराट झालेली आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं. चला 10वा प्रश्न बघूया आपण. मान्सून हवामानाच्या प्रदेशात प्रामुख्याने आढळणारा साग टीक हा वृक्ष कोणत्या प्रकारचा वृक्ष आहे? तर पानझडी वृक्ष बघा, या ठिकाणी पानझडी वृक्ष हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण काय? बाष्पीभवन कमी करण्यासाठी मान्सून प्रदेशातील वृक्ष कोरड्या उन्हाळ्यात पाणी गाळतात, त्यांना पानझडी वनं असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक बी पानझडी वृक्ष हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला 11वा प्रश्न बघा. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाणारी मळ्याची शेती प्रामुख्याने कोणत्या हवामानाच्या प्रदेशात केली जाते? वाळवंटी, टुंड्रा, पर्वतीय आणि उष्णकटिबंधीय हवामान. तर पर्याय क्रमांक डी उष्णकटिबंधीय हवामान हे या प्रश्नाचं आपल्या योग्य उत्तर आहे. आता त्याचं कारण काय? तर चहा, कॉफी, रबर सारखी नगदी पिके उष्णकटिबंधीय प्रदेशात जास्त पाऊस आणि उबदार हवामानात घेतली जातात. म्हणून उष्णकटिबंधीय हवामान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 12वा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता घटक उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारा राजकीय घटक आहे? आता तुम्ही जर बघितलं, राजकीय घटक जर म्हटलं तर पर्याय क्रमांक ए राजकीय होणार नाही, बी पण राजकीय होणार नाही आणि डी पण राजकीय होणार नाही. शासकीय धोरणे आणि कर सवलती हा राजकीय या ठिकाणी घटक होणार आहे, जो उद्योगाच्या स्थानिकीकरणावर परिणाम करतो. म्हणून पर्याय क्रमांक सी शासकीय धोरणे आणि कर सवलती हे या ठिकाणी योग्य पर्याय आहे. कारण सरकार जेव्हा विशिष्ट क्षेत्रात उद्योग वाढवण्यासाठी सबसिडी किंवा कर सवलत देते, तो राजकीय निर्णय असतो. म्हणून पर्याय क्रमांक सी. चला पुढे 13वा प्रश्न बघा. टुंड्रा प्रदेशात आढळणारे लोक कशापासून बनलेल्या युग्लू या घरात राहतात? आता युग्लू हे जे घर आहे बर्फापासून बनलेलं आहे. म्हणून बर्फाच्या लाद्यापासून पर्याय क्रमांक ए हेच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आता बर्फ का बरं? तर बर्फ हा उष्णतारोधक असतो, त्यामुळे आतील तापमान टिकून ठेवण्यासाठी एस्किमो लोक बर्फाचा वापर करतात. एस्किमो हे लक्षात ठेवा, एस्किमो लक्षात. चला, टुंड्रा प्रदेश, एस्किमो आणि बर्फ लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न 14वा. प्राथमिक व्यवसायामध्ये गुंतलेल्या कामगारांना कोणत्या रंगाने संबोधलं जातं? निळा, पांढरा, सोनेरी आणि लाल. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, निसर्गाशी थेट संबंधित म्हणजे शेती असेल किंवा खाणकाम असेल, काम करणाऱ्या लोकांना लाल कॉलर कामगार
असं म्हटलं जातं. कारण का ते बाहेर उन्हात काम करतात. म्हणून पर्याय क्रमांक डी रेड कॉलर किंवा लाल कॉलर असं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 15वा प्रश्न बघा. ॲल्युमिनियम उद्योगाचे स्थान निश्चित करताना कच्च्या मालापेक्षा हा घटक अधिक महत्त्वाचा ठरतो. कोणता घटक महत्त्वाचा ठरतो? तर या ठिकाणी 4 बघा. पाण्याची उपलब्धता, स्वस्त आणि मुबलक वीज पुरवठा, रस्ते वाहतूक आणि बाजारपेठेची जवळीक. तर या ठिकाणी कोणता घटक महत्त्वाचा ठरतो? तर तो आहे स्वस्त आणि मुबलक वीज पुरवठा. आता त्याचं कारण काय? कारण ॲल्युमिनियम तयार करताना त्याला बॉक्साईटपासून वेगळं केलं जातं. आणि हे करण्यासाठी त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात त्या ठिकाणी वीज लागते. त्यामुळे हे उद्योग जलविद्युत प्रकल्पाजवळच आपल्याला बघायला मिळतात. म्हणून पर्याय क्रमांक बी स्वस्त आणि मुबलक वीज पुरवठा हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16वा. स्टेपीज गवताळ प्रदेशात आधुनिक यंत्राच्या सहाय्याने केली जाणारी शेती प्रामुख्याने कोणत्या पिकासाठी प्रसिद्ध आहे? आता लक्षात ठेवायचं, या प्रदेशाला जगाचं कोठार सुद्धा म्हणतात. कारण सगळ्यात जास्त गव्हाचं उत्पादन त्या ठिकाणी केलं जातं. विस्तृत शेतात व्यापारी तत्वावर गव्हाचं उत्पादन घेतलं जातं. म्हणून स्टेपीज हा गवताळ प्रदेश गव्हासाठी खूप मशहूर आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी गहू हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. जगातील सर्वात मोठं औद्योगिक क्षेत्र असणाऱ्या रुhr खोऱ्याचा संबंध कोणत्या देशाशी आहे? आता लक्षात ठेवायचं, फ्रान्स, जर्मनी, रशिया, युनायटेड किंगडम. तर या ठिकाणी जर्मनी हे लक्षात ठेवायचं. जर्मनीमध्ये सर्वात मोठं औद्योगिक क्षेत्र रुhr हे आहे. कारण जर्मनीतील रुhr खोरे कोळसा खाणी आणि लोह पोलाद उद्योगासाठी जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. म्हणून त्याला जगातलं सर्वात मोठं औद्योगिक क्षेत्र म्हणलं जातं. तर रुhr कुठं आहे? जर्मनीमध्ये. म्हणून पर्याय क्रमांक बी जर्मनी. 18वा प्रश्न बघा. वाळवंटी प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पतीच्या मुळ्या खूप खोलवर गेलेल्या असतात. याचं मुख्य कारण काय? आपल्याला माहिती, वाळवंटी प्रदेशामध्ये खूप ऊन असतं. तर त्या ठिकाणी वरच्या थरातील पाणी लवकर सुकून जातं आणि त्यामुळे वनस्पतींना जगण्यासाठी खोलवर मुळ्या नेऊन ओलावा शोधावा लागतो. म्हणून पर्याय क्रमांक डी जमिनीतील भूगर्भातील पाणी मिळवण्यासाठी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक डी. चला पुढचा 19वा प्रश्न बघा. द्वितीयक व्यवसायात कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात केले जाते. या प्रक्रियेला काय म्हणतात? आता उत्खनन, संग्रहण, मूल्य वृद्धी आणि विपणन. तर व्हॅल्यू एडिशन बघा, या ठिकाणी व्हॅल्यू एडिशन म्हणजे सी. कच्च्या मालावर प्रक्रिया केल्याने त्याची उपयुक्तता आणि किंमत देखील वाढते. त्यालाच मूल्यवृद्धी असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी मूल्यवृद्धी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 20वा प्रश्न बघा. जगातील कोणत्या नैसर्गिक प्रदेशात दुहेरी ऋतू दिसून येतात जिथे वर्षातून 2दा सर्वाधिक पाऊस पडतो? आणि अशी घटना फक्त विषुववृत्तीय प्रदेशातच घडते. म्हणून आता त्याचं कारण काय? सूर्याचे 2दा विषुववृत्तावरून संक्रमण होतं. त्यामुळे अभिसरण पाऊस सर्वाधिक पडतो. म्हणून विषुववृत्तीय प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. वर्षातून 2दा त्या ठिकाणी पाऊस पडतो. तसं तर वर्षभर पाऊस पडतो त्या ठिकाणी. दररोज 2 वाजता त्या ठिकाणी पाऊस पडतो हे की नाही. चला, ही ॲडिशनल माहिती होती. पुढचा प्रश्न 21वा. खाणकाम हा व्यवसाय नैसर्गिक साधन संपत्तीवर आधारित असून तो खालीलपैकी कोणत्या कारणाने अक्षय म्हणजेच काय नॉन रिन्युएबल मानला जातो? म्हणजे काय, एकदा वापर केला की तो संपून जातो. लक्षात. तर या ठिकाणी जर तुम्ही बघू शकता, खनिजे काढणे खूप महाग असते. खनिजाचा साठा मर्यादित असतो आणि तो एकदा वापरल्यावर तो संपतो. त्याच्यानंतर सर्व खनिजे विषारी असतात. खनिजे जमिनीत पुन्हा तयार होऊ शकत नाहीत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक बी खनिजांचा साठा मर्यादित असतो आणि एकदा वापरल्यानंतर तो संपतो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण का, खाणीतील खनिजे ही संपुष्टात येणारी साधन संपत्ती आहे. ती दरवर्षी शेतीप्रमाणे आपल्याला पिकवता येत नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. साखरेचा कारखाना हा ऊसाच्या शेतीजवळ स्थापन करावा लागतो. कारण का? कच्चा माल हा डॅश डॅश आहे की नाही. सर्वत्र उपलब्ध आहे, अतिशय स्वस्त आहे, त्यासाठी यंत्राची गरज नसते. तर पर्याय क्रमांक डी, कारण तो नाशवंत आहे की नाही. वजन घटणारा आहे आणि लवकर खराब होतो. म्हणून या ठिकाणी जे काही आहे तो कच्च्या मालाच्या जवळ कारखाने असतात. म्हणून पर्याय क्रमांक डी वजन घटणारा आणि लवकर खराब होणारा आहे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण ऊस तोडल्यानंतर 24 तासात गाळप आवश्यक असतं. अन्यथा त्यातील साखरेचं प्रमाण काय होतं? कमी होतं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 23वा प्रश्न बघा. प्रेरी गवताळ प्रदेशाचा विस्तार खालीलपैकी कोणत्या खंडात आढळतो? आता लक्षात ठेवायचं, अमेरिका आणि कॅनडाच्या मध्य भागात प्रेरीज गवताळ प्रदेश पसरलेला आहे आणि दक्षिण अमेरिकेत पंपास आहे. पंपास हा गवताळ प्रदेश कुठं आहे? तर तो आहे दक्षिण अमेरिकेत. आणि प्रेरीज कुठं आहे? तर प्रेरीज आहे आपल्या
उत्तर अमेरिका. उत्तर अमेरिका प्रेरीज आणि दक्षिण अमेरिका पंपास, हे लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी कोणत्या खंडात आहे तो? उत्तर अमेरिका खंडात आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, उत्तर अमेरिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 24वा. रेशीम कीटक पालनास कोणत्या प्रकारचं प्राथमिक व्यवसाय मानलं जातं? बघा, आता रेशीम जे आहे हे एक प्रकारचं पशुपालनच आहे. त्याला आपण कीटकांचं संगोपन करणं हा एक पशुपालनाचा उपप्रकार मानला जातो. तो शेतीपूरक देखील असतो. म्हणून पशुपालन कृषी आधारित व्यवसाय, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 25वा प्रश्न. मुंबईमध्ये सुती कापड उद्योगाला केंद्रीकरण होण्यासाठी कोणता नैसर्गिक घटक सर्वात जास्त कारणीभूत ठरला? आता बघा, कापूस कताई करताना धागा वारंवार तुटू नये यासाठी हवेत ओलावा असणं आवश्यक असतं, म्हणजे बाष्प असणं आवश्यक असतं, जे मुंबईच्या किनारपट्टीवर उपलब्ध आहे, कारण तो समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी. म्हणून या ठिकाणी दमट हवामान, हे की नाही, पर्याय क्रमांक बी दमट हवामान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. 26वा प्रश्न बघा. विषुववृत्तीय प्रदेशात वने घनदाट असण्याचं मुख्य कारण काय? तर भरपूर सूर्यप्रकाश आणि वर्षभर पडणारा मुबलक पाऊस. मी तुम्हाला मागच्याच प्रश्नात सांगितलं की त्या ठिकाणी मुबलक पाऊस पडतो, दररोज पाऊस पडतो त्या ठिकाणी. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, भरपूर सूर्यप्रकाश आणि वर्षभर पडणारा मुबलक पाऊस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कारण सूर्यप्रकाश आणि पाणी एकत्र मिळाल्याने वनस्पतीची वाढ वेगाने होते आणि त्या ठिकाणी विविध स्तरावर वने निर्माण होतात. म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न 27वा. दुग्ध व्यवसाय हा प्रामुख्याने शहरी भागाच्या जवळीत का होतो? आता कारण दूध हा सुद्धा नाशवंत पदार्थ आहे आणि त्याला बाजारपेठ लवकर मिळाली पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी हा व्यवसाय जो आहे तो कुठं असला पाहिजे? शहराच्या जवळ असला पाहिजे. तर या ठिकाणी त्याचं आणखी स्पष्टीकरण बघा. तर ताजे दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक वेळ कमी देखील असतो. कारण ताजं दूध प्रत्येक गिरायकाला ताजं दूध पाहिजे असतं आणि दूध हे जास्त वेळ झालं तर शिळं होतं आणि खराब देखील होतं. ते उतरतं दूध किंवा त्याला आपण दूध फुटणे हा प्रकार म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी हे जे आहेत, हा जो व्यवसाय आहे, दूध खराब लवकर होऊ नये. पर्याय क्रमांक डी, दूध हा लवकर खराब होणारा पदार्थ असून शहरात मोठी बाजारपेठ उपलब्ध असते. हा पर्याय या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे. 28वा प्रश्न बघा. खनिजांच्या अशुद्ध स्वरूपाला काय म्हणतात? आता मिश्र धातू म्हणणार नाही, स्फटिक म्हणणार नाही, त्याला आपण धातुके म्हणू. धातू म्हणणार नाही, धातुकेपासून धातू तयार होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी, धातुके हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. कारण का? निसर्गात खनिजे माती आणि इतर अशुद्धीसह आढळतात, त्या स्थितीला धातुके असं म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक सी, धातुके हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. 29वा प्रश्न बघा. जगातील सर्वात मोठं वाळवंट सहारा कोणत्या खंडात आहे? तर हे सगळ्यांना माहिती आहे, आफ्रिका खंडात आहे. सहारा वाळवंट उत्तर आफ्रिकेत असून ते जगातील सर्वात मोठं उष्ण वाळवंट आहे. कारण आफ्रिका खंड खूप मोठा आहे, म्हणजे उत्तर भागामध्ये उत्तर आफ्रिकेमध्ये हे जगातील सर्वात मोठं सहारा वाळवंट आहे. म्हणून पर्याय क्रमांक ए, आफ्रिका खंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न क्रमांक 30. सूक्ष्म तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा व्यवसाय कोणत्या श्रेणीत मोडतो? तर बघा, तृतीयक नाही, प्राथमिक नाही, द्वितीयक पण नाही, तो चतुर्थकमध्ये मोडतो. संशोधन, माहिती तंत्रज्ञान आणि बौद्धिक सेवा यांचा समावेश चतुर्थक व्यवसायामध्ये होतो. म्हणून पर्याय क्रमांक सी, चतुर्थक हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. आशा करतो की या ठिकाणी भूगोलाची जी तासिका होती तुम्हाला सर्वांना आवडली असेल, समजली असेल, स्पष्टीकरण समजलं असेल. जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट्स करायला देखील विसरू नका. आणि जर नवनवीन व्हिडिओ आपणास आवश्यक असतील, पाहिजे असतील, मागचे, पुढचे किंवा येणाऱ्या काळातले, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व विषयावरील व्हिडिओ CTETचे असेल किंवा TETचे असतील तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. म्हणून चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटूया नवीन तासिकेमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.